पुढची बातमी महायुतीमधल्या वादाचीच आहे। भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंच्या एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटल्याचं चित्र दिसतंय। कायमच विरोधकांच्या दिशेने तोफ डागणारा नितेश राणेंनी यावेळेला आपल्या मित्रांवरती हल्ला चढवल्यानं शिवसेनेचे मंत्री आणि नेते चांगलेच नाराज असल्याचं समोर येत आहे। राणेंनी काढला बाप, महायुतीला ताप। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। विधानाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। बाळासाहेब हेच बाप, सेनेनं ठणकावलं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सारवासारव। राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंच्या या विधानानं महायुतीत रणकंदन सुरू झाल्याचं दिसतंय। कारण आता शिवसेनेनं थेटपणे राणेंच्या या विधानाविरोधात रणशिंग फुंकलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितेश राणेंच्या बाप या विधानावरून चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे। मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण कुणाचा बाप यावर चांगली चर्चा झाली। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री नितेश राणे यांची तक्रार केल्याचं कळतंय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनीही यावरून लहान भावाचे कान टोचले होते। आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। पण आता राणेंच्या बाप विधानानं थेट सरकारचा ताप वाढल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीनंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढे येत राणेंच्या विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। मुद्दा सरकारच्या विरोधकांचा असो किंवा मग भाजपच्या एखाद्या आमदाराच्या विरोधकांचा, नितेश राणे आले म्हणजे त्यांच्या वक्तव्यानं समोरच्याला घायल करतातच। राणे बोलताना कसलाच विचार करत नाही, त्यामुळे राणेंनी वक्तव्य केलं आणि वाद झाला नाही असं सहसा होत नाही। आता तर राणेंचं बोलणं मित्रपक्षालाच बोचल्याचं दिसतंय, त्यामुळे महायुतीचे दिग्गज हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।